नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज नवीन नवीन व्यक्तीसोबत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये गप्पा मारत असतो, त्यांच्या मतं जाणून घेत असतो. राजकारणी असो, सामाजिक कार्यकर्ते असो किंवा ॲक्टर असो, अशा अनेकासोबत आपण दररोज गप्पा मारत असतो. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत पुणे राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार. तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर आता सध्या सर्व राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाते, मोर्चेबांधणी सुरू आहे, तयारी देखील केली जाते. तसं राष्ट्रीय समाज पक्षाकडून पुणे शहरामध्ये कशी तयारी सुरू आहे? आता सध्याला जी आमची तयारी आहे त्याच्यामध्ये बैठकाचा जवळजवळ आम्ही 1 महिना झाला बैठका तर सुरूच आहे. त्याच्यामध्ये बूथ बांधणी आता आज खडकवासला सुरू आहे, हडपसरला सुरू आहे आणि सिटीमध्ये बऱ्यापैकी सुरू आहे. तर बूथ बांधणीवर आमचा जास्त भर राहिलेला आहे. कारण आमची आता जर सध्याची जी रणनीती आहे 1 बूथ 10 यूथ, या म्हणजे एका बूथवर कमीत कमी 10 मुलं आपले कार्यकर्ते तयार असायला पाहिजे. त्याच्यामुळं एक आमचं धोरण आहे की पुण्यातल्या तर आम्ही सर्व जागा लढवायच्या. त्याच्या दृष्टिकोनात आधी बूथ बांधणी आपल्याला तयार करावं लागेल. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही बूथ बांधणीला प्राधान्य देतो आणि त्याच्यामध्येच आम्ही पुण्यामध्ये बूथ बांधणीबरोबरच काही पक्षप्रवेश असतील किंवा काही असतील, कारण रणनीती पुढे जर करायची झाली तर आपल्याला पक्षप्रवेश पण तेवढेच घ्यावे लागतील. तर नवीन नवीन अजून कार्यकर्ते तयार होत राहिलेत, तर त्याच्यामुळे आता सध्याला वातावरण चांगलंच आहे आपलं. महादेव जानकर यांचा भारतीय जनता पार्टीला एक दिवस पाठिंबा होता, परंतु आता जानकर साहेबांची भूमिका चर्चेमध्ये वेगळीच दिसते. ते भाजपला पाठिंबा देणार नाहीत अशा चर्चेमधून सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला माहिती समजलेली आहे. तर नक्की पुण्यामधून राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेला उमेदवार देणार आहे का? दिला तर तुमची निवडून आणण्याची तयारी कशी असेल? सध्याला जे साहेबांनी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की साहेबांनी सध्याला 48 लोकसभेवरती फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 नाही 2 नाही, पूर्ण 48 लोकसभा निवडणुकीसाठी तयारी आम्ही करतोय. त्याच्यामध्येच साहेबांचं मध्ये वाराणसीवरनं सुरू होतं, युपी मधनं, त्याच्यानंतर माढा पण असेल किंवा परभणी असेल, त्याच्यामध्येच पुणेही म्हणजे सर्व लढवतो. याच्यावर तर पुणे आम्ही लढवणारच ना. पुण्याची जर लोकसभा लागली ते ह्याला आम्ही देणारच आहे, कारण पूर्ण ताकदीनिशी कुणाशी युती न करता, कारण साहेबांनी जे काल परवा स्टेटमेंट दिले, पूर्ण कुठंच युती न करता आम्ही सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहेत सध्याला. अशी चर्चा सुरू आहे की अध्यक्ष म्हणजे जानकर हे यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली होती का? महाविकास आघाडी सोबत त्यांचा येण्याचा प्लॅन वगैरे आहे काय? तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? नाही, चर्चा तर आता सगळीकडेच राहणार. शेवटी आता राजकारण आहे. प्रत्येक जण शेवटी जानकर साहेबांची ताकद तेवढी आहे की साहेब कमीत कमी नाही नाही म्हटलं तर 10-15 आमदार कुठे निवडून आणू शकतात, 2-3 खासदार आरामशीर येऊ शकतात साहेबाच्या नुसते साहेबाच्या ह्याच्यावरती. तर त्याच्यामुळे प्रत्येक जणांना वाटते साहेब आपल्या पक्षात युतीमध्ये यायलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत राहते. मग ते बीजेपी सोबत असो, राष्ट्रवादी सोबत कुणाशी असो, चर्चा तर होतच राहणार ना. त्याच्यामुळे असं एकाची कुठं साहेब बीजेपी असेल किंवा राष्ट्रवादी असेल असं कुणाला धरून नाही येत. शेवटी आता ते निर्णय म्हणजे घेणार, वरिष्ठ निर्णय घेणार. सोबळावर सोबळावरच साहेबांनी जे जाहीर केलं की आम्ही 48 आणि हे असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, हे सोबळावरचा नारा साहेबांनी पहिल्यापासून दिलेलाच आहे. मला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये गोपीचंद पडळकर असतील, राहुल कुल असतील, हे राष्ट्रपमधूनच घडलेले आहेत. परंतु जे नेते राष्ट्रपमध्ये घडतात ते पक्ष सोडतात, असं देखील महादेव जानकर यांनी म्हटलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की रासप हे नेते घडवण्याची फॅक्टरी, कार्यकर्त्याचे नेता कसं तयार करायचं ते रासप घडवत असतं. त्याच्यामध्ये 2 जण गेले तर 10 जण लोक यायला तयारच असतात. त्याच्यामुळे असं काय नाही. आणि कोणता नेता गेला किंवा कार्यकर्ता गेला पक्ष कोणता बंद पडत नाही किंवा त्याला काय तेवढा फरक पडत नाही. त्याच्यामध्ये साहेबांचं एक धोरण आहे की इकडनं जरी तुम्ही एखादा नेता तयार झाला तर आता शेवटी त्यांच्या महत्वाकांक्षा काय असतील, तर मी एवढा मोठा नाही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे, तर मी एवढा मोठा नाही. परंतु माझं एक धोरण आहे किंवा जिथं आपण तयार झाले त्या पक्षाशी आपण इमानदारीद्वारे काम करावं आणि तिथूनच शेवट सुरुवात तिथून झाल्या तर शेवट ही तिथंच व्हावा. असं उद्या आज एका पक्षात दुसऱ्या पक्षात हे खूप थोड्या दिवसाचं आहे. जर तुम्हाला कायमचा नेता चांगला तयार व्हायचा असेल तर तुम्हाला एका पक्षातच ठाम भूमिका राहावं लागेल, ठाम त्याच ठिकाणी राहावं लागेल तुम्हाला. आता एकीकडे बारामती लोकसभेची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं राहायचा निर्णय घेतला. आता तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार असेल अशी चर्चा सुरू आहे. मात्र गेल्या वेळेस महादेव जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी देखील अनेक मतं मिळवली होती.
मात्र आता जानकर हे कोणत्या लोकसभा निवडणूक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत? काय चर्चा सुरू आहे तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून? काय माहिती आहे तुमच्याकडे? मी कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की बारामतीला साहेबांना त्यावेळेस 70,000चे कमी म्हणजे 35,000 साहेब पडले. साहेबावर प्रेम करणारे खूप लोक आहेत. त्याच्यामध्ये पुणे शहराचा जर विचार केला तर आपल्या पुण्यामधनं खडकवासला असेल किंवा आंबेगाव पठार असेल किंवा वरचा भाग जो असेल त्याच्यामधनं साहेबांना सर्वात जास्त लीड होते. त्याच्यामुळे आमची तर इच्छा आहे साहेबांनी म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे की साहेबांनी बारामती लढवं. शेवटी आता ते वरिष्ठ निर्णय घेतात. ते तितकं बोलण्यात इतपत मी मोठा नाहीये, परंतु साहेबांची म्हाड्याची पण तयारी चांगली झालेली आहे. म्हाड्याला रोजचे दैनंदिन 2 ते 3 रॅली होतात. रोजचं 10 ते 15 मिटिंग होत आहेत आणि त्याच्याबरोबर परभणीची पण चांगली तयारी आमची झाली. त्याच्यामुळे साहेब तिन्ही ठिकाणी आमची इच्छा आहे की कुठेही उभारलं तर साहेब यावेळेस निवडून येणारच आहेत आणि खासदार होणारच आहेत यावेळेस. असा तुम्हाला विश्वास आहे? हो, परंतु विश्वास. आता सध्या लोकसभा निवडणूक होईल काही महिन्यातच, काही दिवसामध्येच. मात्र पुण्यातला उमेदवार निवडून आणण्यासाठी तुमचा प्रयत्न कसा असेल आणि पुण्यात उमेदवार निवडून येईल का, असं काय वाटतं तुम्हाला? पुण्यात सध्याला आम्ही किंगमेकरच्याच भूमिकेत आहोत. कारण सध्याला संघटन आमचं खूप मजबूत झालेलं आहे. आज जर विचार केला तर पुण्यामध्ये आमच्या प्रत्येक वार्ड निहाय आम्ही रचना जी झालेली आहे त्या वार्ड निहायमध्ये आमचे प्रत्येक बूथ आमचे तयार आहेत. सध्याला बूथ तयार आहेत. त्याच्यामुळे कुठली लोकसभा असो, विधानसभा असो, अगर कॉर्पोरेशन असो, तर आम्ही ह्याचे जेव्हा विचार करू तेव्हा कोणत्या ह्याच्यामध्ये आम्ही तयार आहोत. आणि आमची सध्याला किंग नाही तर किंग मेकरची भूमिका आमची तयार आहे. आमच्यामुळे जर एखादा आमचा उमेदवार येऊ नये परंतु आमचे उमेदवार तिथे उभा राहणार हे मात्र नक्की राहणार. म्हणजे प्रत्येक जागांमध्ये आमचा उमेदवार हा तयार राहणारच. त्याच्यामुळे असं कुठं आपले कार्यकर्ते जर कमी पडत असतील तर त्या कार्यक्रमाला बळ देण्याचं काम ही जानकर साहेब म्हणजे सध्या तुम्ही करतात. एकंदरीत कोणत्या मुद्द्याला धरून निवडणूक लढवणार आहे? सध्या आमचं डेव्हलपमेंट मुद्द्याला सर्वात महत्वाचा डेव्हलपमेंट मुद्दाच आहे. त्याबरोबर आता ओबीसीचं जे आहे तर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर महत्वाचं आमच्यासाठी डेव्हलपमेंट आहे. कारण पुण्याची सध्याची परिस्थिती बघताय तुम्ही. इलेक्शन नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे जो मधला दुवा आहे जनतेमधला तो दुवाच सध्या नसल्यामुळे कामच होत नाहीयेत. प्रत्येक व्यक्तीला वयस्कर असतील, वयोवृद्ध असतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही कॉर्पोरेशनला इथं महानगरपालिकेमध्ये येऊन काम करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला नगरसेवकच लागतो. परंतु सध्याला आज अशी कंडिशन झाली की नगरसेवक नसल्यामुळे कामच होत नाहीयेत. त्याच्यामुळे आणि काम होत नाहीत. त्याच्यामध्ये रोडची दुरवस्था तुम्ही बघितली. प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. बजेट निघतात, खड्डे बुजले काय जात नाहीत. कचऱ्याचा प्रश्न आहे. आज कचरा बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी स्वच्छ पुणे, सुंदर पुणे अशी कल्पना माजी महापौर असतील किंवा प्रत्येकाने मांडली होती, परंतु ती प्रत्यक्षात उतरली का हे पण विचार करायचा आपला भाग आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट, कचऱ्याची समस्या असतील, त्याच्यामध्ये आम्ही 500 स्क्वेअर फीट घराचा एक मुद्दा मध्ये उचलला होता. जर गरिबांना तुम्ही मुंबईला इलेक्शन होतं, मुंबईला तुम्ही इलेक्शन लागले की 500 स्क्वेअर फीट पर्यंत घराचं कर्ज हे टॅक्स माफ करायला तुम्ही सूट देताय. त्याच्यामध्ये इथं पुण्याचं आता काल परवा काहीतरी हे झालं, परंतु ते आधी व्हायला पाहिजे होतं. 500 स्क्वेअर फीट मध्ये कोण राहतं? गरीब लोक राहतात. तर असे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा हा सर्व मुद्दे धरूनच आम्ही या इलेक्शन पुढे जाणार आहे. मुद्द्यावरती आता तुम्ही आवाज उठवत आहात का? का हे मुद्दे, हे काम का केली जात नाहीत? काय नाही वाटतं? मुद्दे आवाज उठवते. प्रत्येक वेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना येऊन भेटतोय, निवेदन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अतिक्रमणाचा विषय असेल, आज बघितलं तर अनधिकृत बांधकाम किती वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येक मुद्दा आम्ही उचलतो. त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आज आपण प्रगतशील पुणे म्हणतो, आपण प्रगतशील पुण्यामध्ये राहतोय, परंतु आजही पाणी मिळत नाहीये. आमच्या खडकवासला जो वरचा एरिया आहे त्याच्यामध्ये आजही पाणी मिळत नाही. आपण राहतोय कुठं, वर धरण आहे मोठं, परंतु पाणी इथं पहिलाच नाहीये. त्याच्यामुळे ही कुठेतरी तफावत आहे. ते आम्ही जनतेसमोर आणतोय आणि त्याच जनतेसमोर आणून आम्ही याच गोष्टीवरती इलेक्शन लढणार आहेत. ह्याला जोडून एक माझा प्रश्न आहे, पालिका प्रशासन काय करत नसेल असं तुम्हाला वाटतं? पालिका प्रशासनाचा दबाव असणार ना. आता शेवटी कसं आहे, जिसकी काठी उसकी भैंस म्हणल्यासारखं आहे. पालिकेला दबाव असणार. शेवटी प्रशासक आहे. प्रशासक असला तरी शेवटी राजकीय दबाव असल्याशिवाय ही कामं होत नाहीत. प्रत्येकाला आज असं वाटतं की प्रशासक आहे, परंतु प्रशासक असून वरचेवर कुणाच तरी हात आहे, हे आमचा आरोप आहे त्या गोष्टीवर, किंवा कुठेतरी दबलं जाते काहीतरी. बरं, सध्या एक राज्यामध्ये चर्चेत असलेला मुद्दा आहे आरक्षणाचा. तर मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे वारंवार प्रयत्न करतायत. त्यांनी उपोषण देखील केलेलं आहे. आता नुकतं त्यांचं उद्या उपोषण आमरण उपोषणाला सुरुवात होते. त्यांनी महाराष्ट्र दौरा देखील केलेला आहे आणि सरकारनं यावर अध्यादेश काढलाय.
या संदर्भात महादेव जानकर यांनी ओबीसी मेळाव्यामध्ये ते उपस्थित होते. तर राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका काय आहे? तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय सांगाल? राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ही उघड आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे जेव्हा मनोज जरांगे पाटील पहिल्यांदा उपोषणाला अंतरवली सराटीला बसली होती, त्यावेळेस पहिला ओबीसी नेता महादेव जानकर साहेब येऊन भेटून गेलेले आहेत. त्याच्यामुळं साहेबांची स्पष्ट भूमिका आहे, मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे, परंतु ओबीसी मधनं नाही. कारण कसं आहे, शेवटी ओबीसी मध्ये इतर खूप जाती आहेत, त्याच्यामधनं मराठ्यांना आरक्षण देऊन आणखी ते आरक्षण कमीच होणार. त्याच्यापेक्षा साहेबांचं मत आहे की, आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये पण वंचित एक 150 घराणे सोडले तर बाकीचे सगळे गरीबच घराणे आहेत. त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण भेटेल, परंतु ओबीसी मधनं आरक्षण नाही मिळायला पाहिजे. हे राष्ट्रीय समाज पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. त्याच्यासाठी पहिला मोर्चा आम्ही दिल्लीमध्ये काढला, ओबीसीचाच मोर्चा आम्ही दिल्लीमध्ये काढला. आणि साहेबांनी जेव्हा यशवंत सेना होती त्यावेळेस पण धनगरासाठी असो किंवा ओबीसीसाठी असो पहिला मोर्चा दिल्लीमध्ये काढला त्यांनी साहेबांनी पण. त्याच्यामुळे हे आता हे ओबीसीचं वगैरे आता जे नेते काही जण टीका टिप्पणी करतात त्याच्यामध्ये मी पडणार नाही. फक्त आमचे जे ओबीसीचे जानकर साहेब आहेत, जानकर साहेब जेव्हा ओबीसीचा आतापर्यंत जेवढे मुद्दे उचलले साहेबांनी हे 10 ते 15 वर्षामध्ये ते कोणीच उचलले नाहीत. त्याच्यामुळे साहेबांची स्पष्ट भूमिका आहे. माझा एक राज्याच्या राजकारणावर प्रश्न आहे. तर सध्या अजित पवार यांनी शरद पवारांपासून वेगळे झाले, एकनाथ शिंदेही त्यांनी आमदार घेऊन त्यांचा वेगळा शिवसेना पक्ष झाला. तर असं जे राजकारण सुरू आहे, म्हणजे एका पक्षामध्ये असं राहत नाहीत नेते, तर असं वारंवार घडते, अनेक पक्षामध्ये देखील घडते. तसं राष्ट्रीय समाज पक्षाचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे, काय सांगाल या संदर्भात? कसं आहे, मंडळ चालवणं सोपं आहे, पक्ष चालवणं खूप अवघड आहे. आम्ही जेव्हा साहेबांकडे बघतो, साहेब कार्यकर्त्याच्या घरी झोपले असेल, कुठे शेतामध्ये झोपले असेल, त्याच्यामुळे पक्ष चालवणं खूप अवघड आहे. आणि त्यातल्या एखाद्याच्या आयता पक्ष घेणं सोपं आहे, पक्ष तयार करून स्वतःचा पक्ष घडवून आमदार निवडून आणणं खूप अवघड आहे. जानकर साहेब गरीब घरात येऊन आज कॅबिनेट मिनिस्टर झाले होते, ग्रामपंचायत सदस्य नसताना कॅबिनेट मिनिस्टर झाले होते. आणि त्याचबरोबर आज सध्याचं राजकारण तर खूप खालच्या दर्जाचं आहे, राजकारणाबद्दल न बोलणंच बरं आहे. त्याच्यामध्ये एखाद्याचा पक्ष तोडणं बोलणं ह्या मताशी मी सहमत नाही. तुम्ही आहे स्वतःचा पक्ष तयार करा, परंतु कुठेतरी पक्ष आयत्या ह्याच्यावरती येऊन हे करणं खूप अवघड आहे. आता त्याच्यामध्ये आमचे काय आमदार गेले, शेवटी आता कसं आहे, महत्वाकांक्षा प्रत्येकाची असतील, ते गेले असतील, परंतु इथून पुढे साहेबांचं एक म्हणणं आहे की इथून पुढे गेलेले निवडून येतील का नाही त्याची गॅरंटी नाही, गेलेले जातील. आता अशी चर्चा सुरू आहे की रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे भाजपच्या वाटेवर आहे. नाही, गुट्टे साहेबांना आमचा पूर्ण विश्वास आहे. गुट्टे साहेब असं कुठे काय जाणार नाही. ते आता तुम्हाला कुठून माहिती भेटली ते माहिती नाही मला, परंतु गुट्टे साहेब जेव्हा जेलमध्ये होते, आम्ही प्रचार जेलमध्ये जेव्हा होते, साहेबांनी महादेव जानकर साहेबांनी रात्रचा दिवस केलेला आहे. आणि गुट्टे साहेबाला जेलमधनं पहिलं महाराष्ट्रातलं उदाहरण आहे की गुट्टे साहेबांना जेलमधनं निवडून आणलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे, साहेब जर यावर्षी ह्याच्यावरनं परभणीवरून उभारले, गुट्टे साहेब रात्रीचा दिवस करतील, साहेबाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्यामुळे ते आम्ही त्याच्याबद्दल शाश्वत आहोत, साहेब कुठे जाणार नाहीये. एक शेवटचा प्रश्न घेऊया. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता, त्यांच्या वाढदिवसाला एका गुंडाने शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होता. आणि दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील यांचा देखील एका गुंड निलेश गह्यावळ सोबत फोटो व्हायरल झाला होता. आणि लागलीच मंत्रालयामध्ये गुंडांचं एक रील्स व्हायरल झालं होतं. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट देखील केलं होतं. म्हणजे असं सत्ताधारीच गुंडासोबत असं फोटो काढत असतील अशी देखील विरोधकांकडून टीका होते. तुमचं काय मत आहे? राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम तर आता पुण्याचा जर विचार केला आपण, पुण्याचा विचार केला तर मध्ये खूप काही गुंडाचा हैदोस झाला होता. त्याच्यामध्ये कोयता गँग असेल, सिंहगड रोडला असतील किंवा इकडे आपल्या पेठमध्ये असेल, कोयता गँग खूप दहशत. हे पोचतोय कोण ते पहिलं आपलं बघायला पाहिजे. कारण काय होतंय, आता नवीन जे आयुक्त आलेत त्यांनी खूप काही चांगलं परेड वगैरे घेतली, खूप चांगलं झालं. कारण नवीन जे गुंड तयार होते त्यांना कुठेतरी दबाव बसला त्याबद्दल की जेव्हा टॉप 10 गुंड बाहेर उभारतील आणि ते माफी मागतील तेव्हा नवीन गुंड तयार होणार नाहीत. परंतु आजकाल बघतोय आपण ह्याला पोचणार कोण आहे? शेवटी राजकीय वरदस्त आहेच ना. तुम्ही आज एखाद्या कार्यक्रमात जाताय, गुंडाचे फोटो आहे, गुंड तुम्हाला भेटायला असं होऊ शकत नाही. तिथं तुम्हाला तुमची सिक्युरिटी असते, सगळ्यांना माहिती असतं कोण येतं कोण जातं ते. त्याच्यामुळे आता हे राजकीय असतं तर हे वाढतच जाणार आहे. आणि जर हे नेमकं शासन चाललंय काय ते पण खूप अवघड आहे. कारण शासनामध्ये गुंडचं जास्त प्रमाण जास्त वाढत जाईल. आज रोजचा आपण फोटो बघतोय, काल तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून शिंदे साहेबांचा फोटो बघितला. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि राजकीय लोकांनी पण थोडा विचार करायला पाहिजे की जेव्हा आपण कुणाला भेटतो तो कुणाशी भेटतोय, आपण काय भेटतोय ह्याचा पण त्याला जोडून माझा एक राजकीय प्रश्न आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. पुण्यामध्ये शरद मोहोळ यांचं हत्या प्रकरण झालं.
हे राज्यामध्ये गुन्हेगारी वाढले आहे. कुठेतरी गृहमंत्र्यांचं हे अपयश म्हणायचं का, काय सांगा? गृहमंत्र्याचं अपयश त्याच्यामध्ये तर आहेच, परंतु त्याचबरोबर जेव्हा हे गुंड एवढी डेअरिंग करतायत, आता गुंड म्हणाल तर ते आमदारच होते, त्यांच्याबद्दल गुंड पण म्हणता येणार नाही. परंतु असं जर एखादा लोकप्रतिनिधी करत असेल तर खूप अवघड आहे आणि ते विचार करायला पाहिजे गृहमंत्री. त्याच्याबद्दल मी बोलण्यात इतकं मोठा नाही त्यांच्याबद्दल, परंतु त्यांनी त्या गोष्टीचा विचार व्हायलाच पाहिजे कुठेतरी. येणाऱ्या काळामध्ये आता काही दिवसात निवडणुका देखील होतील. विधानसभा निवडणुका लागतील काही महिन्यातच. मात्र पालिका प्रशासन काम करत नाही असा तुमचा आरोप आहे. तर तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यावर आता आवाज उठवणार आहात निवडणुकीच्या प्रचारावेळी? सर्वप्रथम रोडचा खड्ड्याचा मुद्दा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, नंतर बाकी सर्व डेव्हलपमेंट असेल. सध्याला प्रशासक असल्यामुळे कोणतंही काम होत नाहीये. त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांचे एक भावना झालेली आहेत की फक्त काय आता जे आहे त्याच्यावरती समाधान राहायचं. आज टॅक्सचा असेल, तुम्ही टॅक्स तर भरमसाठ घेताय लोकांकडनं, परंतु डेव्हलपमेंट कुठे आहे? त्याच्यामध्ये पाणी टायमिंगला मिळत नाही. आज प्रत्येक गुरुवार असतील, शनिवार असेल, आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवस मग आपले जे सर्वसामान्य लोक जॉबला जाणार आहेत त्यांना पाण्यासाठी दिवस दिवस आपली रोजगारी व्यवसाय सोडून घरी पाण्यासाठी फक्त बसावं लागतं. आपण कोणत्या शतकामध्ये जगतोय काय याचं काही हेच नाही. आणि शासन काय करतंय, जोपर्यंत हे इलेक्शन होणार नाही, कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत, नगरसेवक होणार नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाही. 17 फेब्रुवारीला तुमचा मेळावा होणार आहे अशी देखील माहिती समोर आली आहे. नेमकं या मेळाव्यामध्ये काय मुद्दे असणार? नेमकं जानकर हे कोणत्या मुद्द्यावर विरोधकावर निशाणा साधणार? 17 फेब्रुवारीला आमचा फलटणला विजय निर्धार मेळावा आहे. त्याच्यामध्ये आता साहेब जास्त त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आणि साहेबांच्या काही घोषणा वगैरे असतीलच. त्याच्यामुळे साहेब लोकांनी आता 17 फेब्रुवारीला विजय निर्धार मेळावा जाहीर केला. तर माझी सर्वांना एकलव्य कार्यकर्त्यांना सगळ्यांना काल परवाच मिटिंग झाली, सर्वांना मी आमंत्रित केलेच आहे त्याबद्दल. तर एक शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. नुकतंच आता लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम करताना दिसत आहे. तर तुम्हाला खडकवासला मतदारसंघातून संधी मिळेल का? ते शेवटी वरिष्ठ ठरवतील. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की प्रत्येक निवडणूक ही लढवायचीच. त्याच्यामध्ये आता सध्याचं जे कंडिशन बघता सध्याला लोकसभेचं आधी इलेक्शन लागेल किंवा नंतर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही लागू शकतं. त्याच्यामुळे साहेबांनी जे ठरवलं त्याच्यानुसार शेवटी आमची इच्छा आहे, जर खडकवासल्यातनं भेटलं तर अतिउत्तम आहे. शेवटी वरिष्ठ ठरवतील ते की कुठनं कोण लढवणार किंवा कोणाला संधी देण्यात येईल. तर होते पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार. आपण दररोज अशा नवीन व्यक्तीसोबत गप्पा मारत असतो. आमचे दररोज असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.